नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आजच्या या आपल्या भागात आपण एक कंपल्सरी विषय म्हणजे सर्वांनाच असलेला विषय BA साठी BCom साठी कंपल्सरी फर्स्ट सेमिस्टरला असलेला विषय हा आपण हाताळणार आहोत. आणि यामध्ये आपण आपले पर्यावरण याविषयी थोडी चर्चा करणार आहोत. या ब्लॉगचा नंबर आहे BEAVE 181. ब्लॉक नंबर 1 आहे आणि धडा पहिला आज आपण नक्की बघूया. या धड्याचं नाव आहे आपले पर्यावरण. आपले पर्यावरण, आपला सभोवताल हा अतिशय गुंतागुंतीचा, क्लिष्ट आणि आपल्यावर सतत प्रभाव पाडणारा असतो. आणि त्यामुळेच हा विषय आपल्या सगळ्यांसाठी वैकल्पिक नसून सर्वांनाच अभ्यास करण्याची ह्या विषयाची गरज आहे. आणि यात काही नवल नाही, आपण ते करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आपले पर्यावरण हा धडा आज आपण थोडासा अभ्यासूया. आता ह्या धड्यामध्ये आपण पर्यावरणाबद्दल थोडी माहिती घेऊया की पर्यावरण म्हणजे नेमकं काय, कुठल्या प्रकारच्या पर्यावरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याचं आंतरशाखीय रूप किंवा बहुशाखीय ज्याला म्हणता येईल असं स्वरूप जे आहे पर्यावरण शास्त्राचं, त्याच्याविषयी थोडी चर्चा करूया. त्याचं व्याप्ती, पर्यावरणाची व्याप्ती, त्याचं महत्व आणि वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय किंवा स्थानिक स्तरावर सतत कार्यरत आहेत ज्या पर्यावरण वाचवण्यासाठी किंवा संवर्धनासाठी, त्यांच्या कामाचं स्वरूप किंवा त्यांच्या घडामोडी याही आपण थोड्याशा बघू. आणि वेगवेगळ्या व्यक्तींचं योगदान या क्षेत्रातील, तसंच एक फार मोठी संकल्पना या पर्यावरणावर आधारित आहे आणि ती म्हणजे शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर ह्या सर्वांची चर्चा आजच्या ह्या भागात आपण नक्की करणार आहोत. चला तर मग पहिली स्लाइड बघूया. ह्या पहिल्या स्लाइड मध्ये आपण असं बघतोय की ह्या धड्यामध्ये नेमकं काय काय मांडलेलं आहे. आणि आपल्या या धडा नंबर 1 मध्ये आपण नक्कीच या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करणार आहोत. आता यामध्ये पर्यावरण संकल्पना म्हणजे त्याची व्याख्या आणि बाकीच्या गोष्टी, त्याचबरोबर त्याचे घटक, विविध प्रकार आणि पर्यावरणाचं महत्व, का आपण अभ्यास करायचा याचा, का कंपल्सरी पेपर ठेवलाय आपल्यासाठी, या सगळ्याची एक थोडीशी माहिती आपल्याला ह्या धड्यामधून मिळणार आहे. पर्यावरण आणि मानवी संबंध किंवा मानवाचं आयुष्य हे एकमेकांपासून पूर्णत्वाला जाणार नाही. आणि म्हणूनच सामाजिक आणि नैसर्गिक संसाधनांची परस्पर निर्भरता आणि त्यांचा परस्पर पडणारा प्रभाव, या सर्वांचा आपण इथे विचार करणार आहोत. म्हणजेच जैवविविधता तसेच मानवाने निर्माण केलेले सामाजिक पर्यावरण, या सर्वांमधला फरक आणि त्यांचा आदर करण्याची क्षमता किंवा जाणीव आपण इथे अभ्यासणार आहोत. हा अभ्यास बहुशाखीय किंवा आंतरशाखीय आहे आणि विविध प्रकारच्या विचारधारा यामध्ये गुंतलेल्या आहेत. पर्यावरण शास्त्र हे काही नवं नाही, माणसाला भरपूर शतक आपण ह्याचा विचार करत आलेलो आहोत. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी हे विचार पुढे मांडलेले आहेत. परंतु ह्याचं आज जे महत्व आहे ते अनन्य साधारण आहे. आणि म्हणूनच शाश्वत विकासाची संकल्पना ही मनात समोर ठेवून आपल्या ह्या पर्यावरणाचा कमीत कमी त्रास होईल आणि पुढच्या पिढीला त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल अशा पद्धतीचं एक पूर्ण असे वातावरण आपण तयार करणं किंवा पर्यावरण आपण तयार करणं हे आजच्या घडीला एक महत्वाचं कार्य आहे. भारत आपला देश जो अतिशय समृद्ध आहे जैवविविधतेमध्ये आणि त्यामध्ये असलेले वेगवेगळे प्रकार, घटक पर्यावरणाचे, त्यांना असलेले धोके आणि त्याचे संवर्धन कसं करता येईल या संबंधीचा एक विचार या धड्यामध्ये निश्चितच मोठ्या प्रमाणावर मांडलेला आहे. धड्याची सुरुवात होते ती आपल्या सूर्याचं महत्व कळून घेण्यापासून. सूर्य हा एकमेव असा मोठा ऊर्जेचा स्रोत आपल्याला मिळालेला आहे आणि भारत हा देश इतका या बाबतीत अतिशय लकी किंवा ज्याला म्हणता येईल की अतिशय
त्याला हा रिसोर्स किंवा त्याला हा ऊर्जेचा जो स्रोत आहे तो मोठ्या प्रमाणावर मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर आपलं जे भौगोलिक स्थान आहे त्याच्यामुळे सूर्याचा जास्तीत जास्त प्रकाश आपल्या देशामध्ये पडतो आणि जास्तीत जास्त हा उष्णतेचा एक भाग आपण अनुभवतो. आता पृथ्वीचा सबंध आधार किंवा जीवनाचा आधार हा सूर्य असल्यामुळे आपल्याला सूर्या वाचून पुढे जाताच येणार नाही. म्हणूनच या धड्याची सुरुवात सूर्य हा एक ऊर्जेचा स्रोत असं असं म्हणून केलेली आहे. त्याचबरोबरीने जैवविविधतेमध्ये विविध नैसर्गिक संसाधनांची पद्धती आपण थोडीशी समजावून घेणार आहोत. त्याचं एक पद्धतशीर निरूपण इथे आपल्याला बघायला मिळतं. आता जेव्हा आपण पर्यावरणातील आपल्या आयुष्यातले महत्व म्हणतो त्यामध्ये निव्वळ झाडे झुडपे पशु पक्षी नाही तर मानवी जीवन त्याचा कसा परिणाम होतो किंवा हवामान कसं बदलतं पर्जन्य कसं बदलतं आणि या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला विविध शास्त्रांची जोड घ्यावी लागते जेणेकरून हा अभ्यास जो आहे तो सखोल स्वरूपात होईल आणि कुठलाही त्याचा एकही कोन असा न अभ्यास करता राहणार नाही किंवा दुर्लक्षित होणार नाही अशी इथे खात्री घेतली जाते. म्हणजेच पर्यावरणाचा अभ्यास हा वेगवेगळ्या विषयांच्या एकत्रित अभ्यासावर हा आधारित असतो. म्हणून पर्यावरण अभ्यासाची व्याप्ती आणि त्याचं महत्व आपल्यासाठी हे आपण इथे निश्चितच समजावून घेऊया. शाश्वत विकास म्हणजे काय आणि त्याची उद्दिष्ट जी 17 उद्दिष्ट आपण पुढे म्हणतो ती 17 उद्दिष्ट कोणती आहेत आणि ती का आहेत याची संकल्पना ही या धड्यात मोठ्या प्रमाणावर मांडलेली आहे. चला तर मग पुढे जाऊया. जास्त खोलात शिरून आपण या पर्यावरणाचा जरा अभ्यास करूया. आता जेव्हा आपण पर्यावरण किंवा आपला परिसर असं म्हणतो तेव्हा पर्यावरण ह्या संकल्पनेमध्ये सजीवांशी निगडीत असलेल्या प्रत्येक घटकाचा इथे अभ्यास करावा लागतो. आपल्याला सातत्याने त्याचा विचार करावा लागतो आणि म्हणूनच या बहुआयामी अशा दृष्टिकोनासाठी आपण पर्यावरण शास्त्र अशी एक प्रगल्भ शाखा ज्ञानाची इथे मांडत असतो. आता जेव्हा पर्यावरण असं म्हणतो तेव्हा पर्यावरण माणसाला प्रामुख्याने काय देतं तर हवा पाणी अन्न हे सर्वात जास्त मोठं जीवनाचं मूलभूत भांडवल असतं आणि त्याच्या शिवाय किंवा या नैसर्गिक स्रोतांशिवाय आपण जगूच शकत नाही. म्हणूनच त्यांचं जर संरक्षण आणि संवर्धन आपण करू शकलो नाही तर आपणच नाही तर पुढची पिढी संबंध मानवाची ही धोक्यात येईल आणि म्हणून याचा विषय या विषयाचा अभ्यास आपण नक्कीच करायची मोठ्या प्रमाणावर गरज असते. आता जेव्हा आपण या संदर्भातल्या मूळ कल्पना जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सुरुवात होते बहिस्थ आणि अंतर्गत पर्यावरणापासून. आता जर या चित्रामध्ये आपण जर बघत असाल तर काही बदकं दिसतात काही मासे दिसतात काही वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसतात इनफॅक्ट किंवा जर तुम्ही बघितलं तर पक्षी सुद्धा दिसतात शिकारी पक्षी दिसतात मला तर बटरफ्लाईज आहेत फुलपाखरं आहेत झाडं झुडपं आहेत आणि ही एक छोटीशी परिसंस्था आहे. यामध्ये या तळ्यातल्या या माशाला हे तळ हे बहिस्थ पर्यावरण असतं मात्र त्याच्या शरीरातील हाडांचा सापळा हा त्याचा अंतर्गत पर्यावरण असतं. म्हणजेच आपल्याला एक्सटर्नल आणि इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे बहिस्थ आणि अंतर्गत पर्यावरण याचा अभ्यास इथे करता येतो. परिस्थितिकी म्हणजेच या संबंध तलावाची किंवा या संबंध पाण्याच्या स्रोताची आणि त्याच्यात असलेल्या जैविक आणि अजैविक घटकांची परस्परांवर प्रभाव पाडण्याची शक्यता इथे अभ्यास केली जाते आणि म्हणूनच परिस्थितिकीय शास्त्र याचाही अभ्यास या पर्यावरणात होत असतो. म्हणजेच पर्यावरण इथे जर आपण याची व्याख्या म्हणायची झाली तर पर्यावरणामध्ये अजैविक जैविक म्हणजेच मानव प्राणी वनस्पती पक्षी सर्व प्रकार यांच्याशी निगडीत असलेले सर्व घटक इथे आपण अभ्यासणार आहोत किंवा त्यांचा सगळ्यांचा इथे समावेश होतो. जर आपण पुढे गेलो आणि जर असं म्हणलं की परिस्थितिकी शास्त्र तसेच पर्यावरण शास्त्र तर इथे पर्यावरण शास्त्र जेव्हा असं म्हणतो तेव्हा पर्यावरणाचा अतिशय सिस्टमॅटिक म्हणजे शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध दोन्ही शब्द अतिशय महत्वाचे आहेत बघा मित्रांनो.
शिस्तबद्ध आणि शास्त्रबद्ध पद्धतीने आपण जर याचा अभ्यास केला परिसराचा, आपल्या सभोवतालचा, तर त्याला पर्यावरणशास्त्र असं आपण म्हणू शकतो. आता यामध्ये कुठले कुठले भाग येतात, कुठले कुठले विषय यामध्ये मांडले जातात याचा आपण पुढे थोडा विचार करूच. आता जेव्हा आपण पर्यावरण असं म्हणतो आणि त्याचे जर दोन प्रकार आपण पाडले, की एक नैसर्गिक पर्यावरण असतं आणि एक मानव निर्मित पर्यावरण असतं. आणि म्हणूनच पर्यावरण संवर्धनाची जी कल्पना मांडणार आहोत त्यामध्ये निसर्गाचे संरक्षण आपण करणार आहोत, म्हणजेच नैसर्गिक पर्यावरण याचा अभ्यास हा सगळ्यात महत्वाचा आहे. नैसर्गिक पर्यावरणामध्ये सर्व प्राकृतिक घटक इथे समाविष्ट होतात किंवा त्यांचा समावेश होतो. जसं आपल्याकडे अतिशय मोठा असा पर्वतमय प्रदेश भारताला लाभलेला आहे आणि जसं मी आधी म्हणलं की आपल्याकडे विविध प्रकारच्या भौगोलिक परिस्थितींचं एक सुंदर समीकरण भारतात बघायला मिळतं आणि त्यानुसार जर आपण पर्वतीय प्रदेशाचा जास्त अभ्यास केला तर तो वलीय पर्वत आहे, ज्याला आपण हिमालय असं म्हणतो. हा सगळ्यात तरुण पर्वत आहे असं आम्ही भूगोलाच्या अभ्यासात हे पहिल्यापासून म्हणत आलं. हा अतिशय तरुण पर्वत आहे. काही अतिशय म्हातारे पर्वतही आपल्याकडे आहेत, जसं अरवली आहे, विंध्यन आहे. हे अतिशय जुन्या पर्वतरांगा आहे आणि हिमालय हा सगळ्यात नवीन किंवा तरुण प्रकारचा वली पर्वत आहे. आता हेच एक वातावरण किंवा पर्यावरण आपल्याकडे आहे का, तर मुळीच नाही. त्या पर्यावरणाशी अतिशय उलट परिस्थितीत असलेला त्रिभुज प्रदेश, ज्याला आपण डेल्टा एरिया असे इंग्लिश मध्ये म्हणतो, तर सुंदरबन सारखा मोठ्यात मोठा अतिशय सखल आणि अतिशय सुपीक, प्रचंड सुपीक असलेला असा प्रदेश सुंदरबनचा भारताला लाभलेला आहे. आता याचप्रमाणे आपल्याकडे वाळवंटही आहेत. गुजरात आणि राजस्थान मधलं थरचं वाळवंट ही एक मोठीच परिस्थिती आहे, जिथे स्वतःमध्येच त्याचं एक परिपूर्ण असं प्रक्रिया आपल्याला बघायला मिळतात. जर आपण पुढे गेलो तर आपल्याला मैदानी प्रदेश दिसतात भारतात, गवताळ प्रदेश दिसतात आणि किनारपट्टीचे प्रदेश तर आपल्याला विविधता प्रचंड स्वरूपात अभ्यासाला मिळू शकते. आता एवढंच आहे का की वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीचाच फक्त अभ्यास आहे का पर्यावरणात, तर मुळीच नाही. आपल्याला वेगवेगळ्या तापमानांच्या पद्धती किंवा पातळ्या सुद्धा पर्यावरणामध्ये अभ्यासाव्या लागतात. काही ठिकाणी जेव्हा अतिशय कमी तापमान असतं भारतात, त्याच वेळी दुसऱ्या टोकाला अतिशय जास्त असतं दिवसागणिक तापमान, हेही आपल्याला बघायला मिळतं आणि हे अतिशय मनोरंजक आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता येतं किंवा आपण त्याचा अभ्यास केला तर नवीन नवीन कल्पना आपल्याला इथे समजू शकतात. जर आपण मातीचे प्रकार किंवा मृदा बघितली तर भारतात विविध प्रकारच्या मृदा आपल्याला दिसू शकतात. जसं आपण वाळवंटी प्रदेशात गेलो तर आपल्याला वाळू दिसते आणि जर आपण डेक्कन किंवा दख्खनच्या पठारावर आलो तर आपल्याला अतिशय काळी अशी सुपीक माती मिळते. जर आपण गंगेच्या मैदानावर बघितलं तर प्रचंड सखोल भागात आपल्याला एक अतिशय सुपीक असा प्रदेश, जिथे पाणी कमतरता नाही, जिथे मृदा ही अतिशय फर्टाईल किंवा सुपीक आहे आणि कृषीसाठी याचा अतिशय मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तर अशा विविध प्रकारचं पर्यावरण आपल्याला भारतात बघायला मिळतं आणि या सगळ्याचा अभ्यास जरूर करणं हे महत्वाचं असतं. आता पर्जन्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल घडलेला दिसतो किंवा पूर्ण पर्जन्याच्या अवस्थांमध्ये आपल्याला भारतामध्ये बदल दिसतात, फरक दिसतात. अतिशय पर्जन्य जिथे जास्तीत जास्त पर्जन्य होतं असे दोन भाग, ज्याला मौनसिनराम आणि चेरापुंजी आपण म्हणतो, तेही भारतात आहेत. म्हणजे जगातील सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी तिथे होते. त्याचप्रमाणे आपल्याकडे थरचे वाळवंट आहे, जिथे चुरू नावाच्या प्रदेशात अतिशय कमी पर्जन्य दरवर्षी हे नोंदलं जातं. तर या सगळ्या परिस्थितींचा अभ्यास आपण पर्यावरणामध्ये करणार आहोत, कारण त्याचा परिणाम हा आपल्याला मानवी जीवनावर फार मोठा दिसतो आणि मानवाचा परिणाम पर्यावरणावर जो होत असतो त्याचा अभ्यास करावा लागतो. जर आपण पुढे जाऊन बघितलं तर प्रकाशाची निर्मिती किंवा आर्द्रता ज्याला आपल्याला म्हणता येईल, हवामानातील आर्द्रता, पाण्याची पातळी, विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे झुडपे, वृक्ष, या सगळ्यांचा अभ्यास हा पर्यावरणामध्ये होत असतो. त्याचप्रमाणे विविध कीटक, विविध पक्षी, विविध प्राणी, हे जितके काही म्हणून जैविक घटक आपल्या सभोवताली आहेत
त्या सर्वांचा एक समग्र अभ्यास हा पर्यावरण शास्त्रामध्ये केला जातो. आता जर आपण पुढे बघितलं तर विविध प्रकारची जी पर्यावरणं आहेत आपल्या आजूबाजूला, त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की नैसर्गिक किंवा भौगोलिक पर्यावरणामध्ये आपल्याला वेगवेगळे समुद्र दिसतील किंवा वेगवेगळे सागर, उपसागर आणि समुद्र. त्याचप्रमाणे विविध तळी किंवा विविध प्रकारची खारी किंवा गोड्या पाण्याची तळी आपल्याला दिसू शकतात. वेगवेगळ्या मोठ्या लहान मोठ्या नद्या, तसंच आपण म्हणतो पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्या, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची जंगलं आपल्याला इथे अभ्यास करता येतात. पर्यावरणाचा हा समग्र अभ्यास इथे थांबत नाही, तर तो विविध गवताळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश याचाही इथे निश्चितच समावेश होतो. जर आपण पुढे जाऊन मानव निर्मित पर्यावरणाचा अभ्यास करायचा म्हणलं तर तिथे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेली शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली वातावरणे आपल्याला दिसू शकतात. जसं आपण म्हणू शकतो की रस्ते, वस्त्या हा एक मानवी पर्यावरणाचा भाग आहे, मानव निर्मित पर्यावरणाचा भाग आहे. त्याचप्रमाणे मानवाच्या हस्तक्षेपामुळे फरक पडलेले भौगोलिक प्रकार जे आहेत ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात. जसं जंगल तोडीमुळे जंगलीची कमी झालेली आहे, ती सुद्धा या पर्यावरण शास्त्रामध्ये अभ्यासावी लागतात. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या विकासाची साधने, संसाधने, जिथे आपण असं म्हणू शकतो की धरणे बांधल्यामुळे वेगवेगळी परिस्थिती निर्माण होते, किंवा आपण जर एखाद्या विशिष्ट प्रकारच्या शहरांचा अभ्यास केला जिथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असते किंवा वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण हे अतिशय मोठ्या प्रमाणावर मानवी जीवनावर परिणाम करत असते. सो अशा विविध प्रकारच्या पर्यावरणाचा अभ्यास हा आपल्याला पर्यावरण शास्त्रामध्ये निश्चितच करावा लागतो. जसं आपण आधी म्हणलं की पर्यावरणाचे वर्गीकरण करणं हे अतिशय महत्वाचं ठरतं. आणि इथे तुम्हाला चित्रामध्ये जे हिंदी चित्र आहे, पुस्तकातून आपल्याला घेतलेलं आहे आपण, तर हे जे हिंदी चित्र आहे ते मराठीमध्येही आपल्याला वापरता येईल. जिथे आपण बघू शकतो की पर्यावरणाचे जे घटक आहेत ते दोन भागात विभागलेले आहेत, प्राकृतिक, भौगोलिक या नैसर्गिक ज्याला असं म्हणता येईल, ज्यामध्ये आपण सजीव किंवा स्थलदर्शक किंवा वायू मंडलदर्शक, जलमंडलदर्शक या सगळ्या भागांचा इथे प्रकार, किंवा ज्याला म्हणता येईल जमिनीशी निगडीत, पाण्याशी निगडीत आणि हवामानाशी निगडीत असे सर्व घटक आपण पर्यावरणामध्ये अभ्यासतो. निश्चितच त्याचा सगळ्यांचा अभ्यास करतो. सर्व सजीव तर नैसर्गिक परिस्थितीमध्ये येतातच, ते समाविष्टच आहेत. जर आपण मानव निर्मित पर्यावरणाचा सखोल अभ्यास करायला घेतला तर वेगवेगळ्या वस्त्या म्हणजे शहरं, गावं, खेडी, थोडे मोठे तालुक्याचे ठिकाणं किंवा अतिशय मोठी अशी मेट्रोपॉलिटन ज्याला म्हणता येईल, अतिशय मोठे अशी शहरं, तिथल्या इमारती, तिथल्या वेगवेगळ्या बांधणीच्या पद्धती, किंवा आपण ज्याला म्हणता येईल की पूल आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत, रस्ते आहेत, रेल्वेचे रूट्स आहेत, किंवा एअरपोर्ट आहे किंवा विमानतळ ज्याला म्हणता येईल असे आहेत, या सगळ्या गोष्टींचा मानव निर्मित पर्यावरणामध्ये समावेश होत असतो. विविध प्रकारच्या धार्मिक स्थळांचाही इथे समावेश होतो, उद्योगांचा समावेश होतो, कारखान्यांचा मोठा प्रभाव आपल्याला पर्यावरणावर दिसत असतो. त्याचप्रमाणे झाडांनी किंवा झाडे मुद्दाम लावून जिथे आपण विविध बागा तयार करतो किंवा विविध पार्क आपल्याला दिसू शकतात, या सगळ्यांचा आपण अभ्यास पर्यावरणामध्ये निश्चितच करत असतो. जर आपण त्याही पुढे जाऊन म्हणलं तर आपल्याला पृथ्वीची आवरणं वेगवेगळी दिसतात, जिथे आपण शिलावरण, जलावरण, हवामान किंवा वातावरण ज्याला असं म्हणता येईल, तर ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण ज्याला आपण ट्रोपोस्फिअर, ओझोनोस्फिअर किंवा ट्रोपोपॉज किंवा आयनोस्फिअर अशा वेगवेगळ्या संकल्पना इंग्लिशमध्ये म्हणतो, त्या सगळ्या संकल्पना सुद्धा आपण इथे पर्यावरणामध्ये मांडू शकतो. आता जेव्हा हवामान असं म्हणतो तर हवामान हे वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं किंवा वातावरण हे वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. जसं भरपूर सूर्यप्रकाश मिळणारे जे प्रदेश असतात तिथे वादळी वातावरण असू शकतं, कोरडं असू शकतं, आर्द्र असू शकतं, किंवा वातावरण हे सारखं बदलतही असू शकतं. जिथे आपण हवामान जिथे म्हणतो तर हवामान आणि वातावरण ही दोन
वेगवेगळ्या पद्धतीच्या संकल्पना आहेत. हवामान हे सरासरी हवामान असतं आणि वातावरण हे काही तासांमध्ये बदलणारं वातावरण किंवा तापमानातील फरक असतो. जलावरणामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पृथ्वीचा जवळजवळ 71% जास्त भाग हा पाण्याखाली किंवा जलावरणाने व्यापलेला आहे. हे आपल्या सगळ्यांना नक्कीच माहिती आहे. म्हणजेच महासागर जे खारे पाण्याचे मोठे स्रोत आहेत आणि गोड पाणी जे पिण्याच्या लायकीचं असतं, थोडं आपल्याकडे आहे पुरेस, खूप जास्त काही आपल्याला ते उपलब्ध नाही. भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठाखाली सर्व स्तरांवरचं पाणी आपण इथे अभ्यास करत असतो जलावरणामध्ये. समुद्र, नद्या, महासागरे, तळे किंवा वेगवेगळ्या प्रकारची तळी ज्याला आपण म्हणतो किंवा तलाव, झरे या सगळ्यांचा इथे नक्कीच समावेश होतो. जर शिलावरणाचा आपण इथे अभ्यास केला तर शिलावरण हे पृथ्वीचं कवच आहे असं आपण म्हणतो किंवा एक घनरूप असा भाग आहे शिलावरणाचा आणि इथे जीवाश्म इंधन किंवा पेट्रोलियमचा मोठ्या प्रमाणावर साठा आपल्याला सापडू शकतो. म्हणूनच पोषक अशी मूलद्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी जी लागतात ती आपल्याला शिलावरणामध्ये किंवा मृदेमध्ये ही आपल्याला मिळत असतात. आता ह्या सगळ्याचा अभ्यास सखोलपणाने करणं म्हणजेच पर्यावरणाचा अभ्यास आहे. आता जर आपण प्राकृतिक पर्यावरण किंवा नैसर्गिक पर्यावरण जर आपण बघायचं झालं तर जास्तीत जास्त आपण असा अभ्यास करू की जिथे मानवी हस्तक्षेप नाही. म्हणजेच पक्षी आहेत, प्राणी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, कीटक आहेत, निवडुंगाची झाडं आहेत, तर सदाहरित झाडं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा, वेगवेगळ्या प्रकारची तापमान, हवामान स्थिती आणि पाण्याची गुणवत्ता या सगळ्यांचा सहभाग हा प्राकृतिक पर्यावरणामध्ये निश्चितच होतो. जर आपण पुढे जाऊन की परिसराचा अभ्यास आणि समजूत आपल्याला ही वाढवायची आहे तर त्यामध्ये नैसर्गिक घटक जसं मी आताच म्हणलं की डोंगरमय किंवा पर्वतमय प्रदेश, नदी, समुद्र, विविध प्रकारची वने, वाळवंटे, गवताळ प्रदेश या सगळ्यांचा अभ्यास हा अतिशय खोलवर जाऊन इथे आपल्याला करावा लागतो. मानव निर्मित घटकांमध्ये किंवा मानवी घटकांमध्ये आपल्याला गाव, विविध प्रकारची गावे, शहरे, वस्त्या, कारखाने, रस्ते, पूल या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करता येतो. आपण जसं आधी म्हणलं की हवामान स्थिती, त्यातले बदल, त्यातली हवेची गुणवत्ता, पर्जन्य, आर्द्रता, पाण्याची गुणवत्ता या सगळ्यांचा एकत्रितरित्या आणि एकमेकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास म्हणजे हा परिसर अभ्यास आहे. आता यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती जसे मी काही उदाहरणं मांडलेली आहेत, तुम्हाला दिसतंय की सदाहरित आहेत, पानझडी आहेत, टुंड्रा आहे, तैगा आहे, निवडुंग आहे किंवा गवताळ प्रदेश आहे. हे सर्व आपल्याला इथे परिसर अभ्यासात समाविष्ट करून घेता येतात. जर आपण थोडं पुढे जाऊन त्याचा विचार करायचा झाला तर वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचऱ्याचे विघटन, एकत्रीकरण, विघटन आणि व्यवस्थापन या तिन्ही प्रक्रिया या पर्यावरणशास्त्रामध्ये ह्या मांडल्या जातात. जर आपण खोलात जाऊन याचा अभ्यास करायचा म्हणलं तर आपल्याला पर्वतमय प्रदेशांमध्ये वेगवेगळे डोंगर, वेगवेगळ्या प्रकारचे डोंगर, जसं मी म्हणलं की काही तरुण डोंगर आहेत, काही अतिशय जुने किंवा म्हातारे डोंगर आहेत, काही आपल्याला थराचे वाळवंटासारखे प्रकार दिसतात. इथे तुम्हाला चित्रातही दिसत असेल की थरचे वाळवंट कशा पद्धतीचे आहे, आपल्याला कुठल्या प्रकारची परिसंस्था, कुठल्या प्रकारचे प्राणी पक्षी तिथे दिसतील, कुठल्या प्रकारच्या वनस्पती तिथे सापडतील, मृदा कशी असेल, तापमान कसं असेल, या सगळ्याचा अतिशय खोलवर जाऊन इथे आपण अभ्यास करू शकतो. मैदानी प्रदेश, गवताळ प्रदेश जर आपण म्हणलं तर तिथली संसाधनांची उपलब्धता आणि वन प्रदेशांची गरज आणि त्यांचे संवर्धन हेही आपल्याला इथे अभ्यास करते. एक मिनिट. जर आपण पुढे जाऊन किनारपट्टी किंवा सखल प्रदेशांचा अभ्यास केला तर भारताच्या अशा मोठ्या किनारपट्टीवरती दोन निश्चितच पूर्णपणे वेगवेगळे भाग आपल्याला दिसू शकतात. काही ठिकाणी आपल्याला त्रिभुज प्रदेश दिसतात तर काही ठिकाणी आपल्याला खारफुटीची जंगल दिसतात जिथे आपल्याला दोन विविध प्रकारच्या पाण्यांचं एक मिलन किंवा एकत्रीकरण दिसतं आणि त्यामुळे एक अतिशय सुरेख अशी परिसंस्था तयार होते जिथे माशांना त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी किंवा त्यांच्या पुढच्या पिढीसाठी एक अतिशय प्रभावी असा प्रकार किंवा प्रभावी असं वातावरण, पर्यावरण हे उपलब्ध होऊ शकतं. आता या सगळ्या गोष्टींचा आपण थोडासा अभ्यास जास्त इथे करणं
अपेक्षित आहे. आता पर्यावरण आणि मानवी संबंध यामध्ये आपल्याला नागरीकरण आणि विकास याचा अभ्यास किंवा याच्याबद्दल निश्चितच थोडंसं बोलावं लागेल. जर तुम्ही चित्रात बघितलं तर एका ठिकाणी मी अमेझॉन नदीचं चित्र किंवा त्याच्या परिसराचं परिस्थितीचं चित्र हे दाखवलेलं आहे. आता हे अभ्यास करण्यासाठी घेतलेलं चित्र तुम्हाला दाखवते की नदी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा जंगलमय परिसर असून तिथे कुठल्याही विकासाची शक्यता हे तशी कमी आहे. कारण जर आपण जंगल तोडली नाही तर इथे विकास होणार नाही आणि ती जंगले तोडावी. जंगल तोडून विकास केला तर पर्यावरण ऱ्हास हा निश्चितच आहे. म्हणूनच नागरीकरण म्हणजे जिथे दुसऱ्या चित्रात आपण बघितलं तर हे कॉन्क्रीटचं जंगल आपल्याला दिसतंय जिथे एकही झाड नाही. तर ह्या दोन्ही मधला समन्वय किंवा या दोन्ही मधला एक छोटासा मध्यबिंदू आपल्याला काढता येईल का असा आपण इथे नक्की विचार करू शकतो. जर तुम्हाला माहिती असेल तर आपल्या भारतात एक असं जंगल निर्माण केलं गेलेलं आहे की जे मानव निर्मित जंगल आहे. रायपूर नावाची जी आपली छत्तीसगडची राजधानी आहे तिथे तुम्ही जरूर त्याचा अभ्यास करा. तिथे एक मानव निर्मित जंगल हे आपण तयार केलेलं आहे आणि हे शहराच्या अतिशय मध्यभागी आणि मुद्दाम आखी पद्धतीने जंगल तयार केलेलं आहे. त्याचे सुरेख केस स्टडी इथे तुम्हाला मिळू शकते. आता जेव्हा आपण मानव निर्मित पर्यावरण म्हणतो तिथे जसं मी आधी म्हटलं की वस्त्या आहेत, वेगवेगळ्या आवश्यक आणि अत्यावश्यक सेवा पुरवलेल्या असतात, वेगवेगळ्या सुखसुविधा असतात, जसं पार्क्स आहेत, जॉगिंग पार्क्स आहेत, पार्किंग स्लॉट्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे थिएटर्स आहेत. अशा सुखसुविधा ज्या वेगवेगळ्या आहेत, तसेच वीज, पाणी आणि दळणवळण ह्या मूलभूत सुविधाही इथे पुरवलेल्या असतात. आंतरजाल म्हणजे इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान याचाही अभ्यास आपल्याला मानवनिर्मित पर्यावरणात करता येतो. सामाजिक आणि शैक्षणिक पर्यावरणावर खूप गोष्टी अवलंबून असतात. जसं आपण विचार करण्याची पद्धत, आपल्याला शक्यता असणाऱ्या किंवा आपण ज्या गोष्टी नक्की स्वीकारू शकू अशा गोष्टींचं तयार होणं हे आपल्या पर्यावरणावर अवलंबून असतं. म्हणून सामाजिक आणि शैक्षणिक पर्यावरण, राजकीय स्थिरता, कारण विकासासाठी ही स्थिरता अतिशय आवश्यक असते. जर अस्थिर प्रदेश असेल राजकीय दृष्ट्या तर तिथे विकास साधणं हे खूप अवघड ठरू शकतं. आपल्या काही शेजारच्या देशांमध्ये आता अशी अराजकता आपल्याला नक्की दिसू शकते आणि त्यामुळे त्यांचा खुंटलेला विकासही आपण बघू शकतो. औद्योगिक विकास, वाढती लोकसंख्या आणि त्याला लागणाऱ्या अतिशय मोठ्या प्रमाणावरच्या सुखसुविधा, त्यामुळे होणारं प्रदूषण या सगळ्या घटकांचा अभ्यास हा मानव निर्मित पर्यावरणामध्ये निश्चितच होत असतो आणि आपण करत असतो. म्हणजेच मानवी कृतींचा परिणाम जो पर्यावरणावर होतो त्याचाही समावेश आपल्याला ह्या पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासात करता येतो. जसं आपण म्हणू शकतो की एक व्यक्ती ही फक्त एकच व्यक्ती नसते, त्या व्यक्तीचे कुटुंब किंवा परिवार किंवा तिची कम्युनिटी म्हणजे समुदाय किंवा वेगवेगळ्या धार्मिक चालीरीती, रूढी, परंपरा या सगळ्यांचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होत असतो. आपली शैक्षणिक पातळी आणि त्याचं सामाजिक परिस्थिती, तिथली आर्थिक परिस्थिती, स्थैर्यता, राजकीय स्थैर्यता या सगळ्यांचा परिणाम हा आपल्या पर्यावरणावर हा सातत्याने सारखा आणि प्रत्येक क्षणी होत असतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो की पर्यावरण शास्त्रामध्ये आपण अभ्यास करत असतो नाही तर सजीवांशी निगडीत असलेल्या सर्व घटकांचा. यामध्ये अजैविक घटक, जैविक घटक हे सर्व येतात. विविध प्रकारच्या साखळ्या, अन्न साखळी एक आपण इथे चित्रामध्ये बघत असाल तर विविध प्रकारच्या अशा साखळ्या किंवा आंतर संबंधित परिणाम जे होतात त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथे निश्चित करता येतो. हा एक बहुआयामी दृष्टिकोन आहे. म्हणजेच आपण फक्त एकच दृष्टिकोन समोर ठेवून या शास्त्राचा अभ्यास करू शकत नाही आणि म्हणूनच निसर्गाची संपूर्ण ओळख किंवा आपल्या पर्यावरणाचा समग्र अभ्यास किंवा सभोवतालचा परिपूर्ण विचार जर आपल्याला करायचा असेल तर निश्चितच विविध शास्त्रांचा अभ्यास खोलवर जाऊन आपल्याला करणं हे भाग ठरतं. आपण पुढे जाऊया. म्हणजेच इथे जर आपण बघितलं तर एन्व्हायरमेंट हा जो शब्द आहे
हा एक फ्रेंच शब्द आहे आणि इथे जर आपण ते जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की एन्व्हायरमेंटच्या म्हणजे सभोवताल असं ज्याला म्हणतो त्या प्रत्येक घटकाचा, मग ते गवत असू दे, नाकतोडा असू दे, तिथला बेडूक असू दे, साप असू दे, ससाणा असू दे किंवा अगदी बुरशी आलेली किंवा मशरूम असे विघटनाचे प्रकार असू देत, तर हे त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ह्या आपल्या सभोवतालच्या अभ्यासात करावा लागतो. आता प्रत्येक घटकाचा जेव्हा इथे अभ्यास होतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की जीवनाचे हे सर्व मूळ घटक आहेत. जसं हवा आहे, अन्न आहे, पाणी आहे. ओके, त्यामुळे हे सगळे जे मूळ घटक आपण म्हणतो इथे, तेव्हा या नैसर्गिक स्रोतांचं संरक्षण करणंही तितकंच महत्वाचं ठरतं. आणि हे सगळं समजावून घेऊन आपल्या पर्यावरणाचा निव्वळ उपयोग करून न घेणं किंवा संसाधनांची किंवा साधन संपत्तीचा अमर्याद असा वापर टाळणं हे आपल्याला इथे गरजेचं ठरतं. जसं आपण म्हणतो इथे की एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण हा एक फ्रेंच शब्द आहे. एन्व्हिरियॉन असा त्याचा मूळ शब्द आहे, जिथे सभोवताल असा अर्थ होतो. म्हणजे सभोवतालचा परिसर म्हणजेच आपलं पर्यावरण, अशी सर्वात सोपी व्याख्या आपण इथे करू शकतो. आता यामुळे काय होतं की साधन संपत्तींचा जो अपरंपार वापर जो आपण मनुष्य प्राणी करत आहे, त्या मानवाच्या कृतीमुळे पर्यावरणाची जी हानी झालेली आहे, ऱ्हास झालेला आहे, इथे आपण चित्रात बघू शकतो की कसा मृदेचा ऱ्हास होऊन कोरडा शुष्क प्रदेश तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे कृषीसाठी हा प्रदेश उपलब्ध होऊ शकत नाही. आणि मग त्याच्यातून जर नैसर्गिक काही दुर्घटना किंवा आपत्तींनी त्रास दिला तर मग काय पद्धतीने मानवी जीवन होईल, या सगळ्याचा अभ्यास आपण एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरणात करत असतो. तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो की 5 जून दरवर्षी आपण साजरा करतो पर्यावरण दिन म्हणून. आणि स्टॉकहोम परिषद जी आपल्या इथे झाली होती अतिशय पूर्वीपणे किंवा मूळ पहिली जी परिषद ज्याला म्हणता येईल संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक आपण आंतरराष्ट्रीय परिषद ही घेतलेली होती आणि ती 5 जून ते 16 जून 1972 मध्ये भरलेली होती. तर त्यावेळी 114 वेगवेगळ्या राष्ट्रांनी तिथे भाग घेतला होता आणि तेव्हापासून पर्यावरण शास्त्राची अशी ही एक वेगळी शाखा निर्माण करून त्यांचे कृती नियोजनासाठी एक अवघी पृथ्वी एक किंवा ओनली वन अर्थ अशा मोठ्या तत्वाखाली तेव्हापासून हा अभ्यास हा आपण अंगीकारलेला आहे. आता जेव्हा आपण पुढे जातो आणि बघतो की पर्यावरणाचा ऱ्हास किंवा जर तुम्ही इथे चित्रात बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या कृतींमुळे मानवाने पर्यावरणावर अतिशय वेगळा प्रभाव पाडलेला आहे. आणि ह्या प्रभावामुळे जर तुम्ही बघितलं तर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास किंवा बदललेलं पर्यावरण जे आहे ते आपल्याला त्रासदायक ठरू शकतं. अमर्याद पाण्याच्या वापरामुळे पाण्याची कमतरता, वनकटाईमुळे जंगलात पसरलेल्या वनव्यांमुळे किंवा डोंगर पोखरण्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आपलं जे नैसर्गिक पर्यावरण आहे ते पुढच्या पिढीसाठी आपल्याला टिकवून ठेवता येईल का, हा एक फार मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. आता जर आपण पहिल्यांदा जसं म्हटलं तसं वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला इथे अडॉप्ट करावे लागतात किंवा त्यांचा विचार करावा लागतो. आता ह्या दृष्टिकोनांचा समग्र अभ्यास म्हणजेच पर्यावरण आहे. तर विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे हे दोन्ही इथे एकत्र येतात. जर तुम्ही बघितलं असेल तर रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र या मूलभूत विज्ञानांच्या शाखा तर आहेतच, परंतु कृषीशास्त्र, भूगोलाबद्दलचं जास्त समजूत किंवा समाधान त्याच्याबद्दलचं, संसाधन व्यवस्थापन म्हणजेच रिसोर्स मॅनेजमेंट, अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला पर्यावरण शास्त्रामध्ये करावा लागतो. अतिशय वेगानं बदलत जाणारं तंत्रज्ञानही आपण इथे जरूर मांडू शकतो किंवा त्याचाही अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो. सामाजिक शास्त्र जे आहेत जसं समाजशास्त्र, अर्थशास्त्र आहे, लोकसंख्याशास्त्र आहे, तंत्रज्ञान आहे, राज्यशास्त्र आहे, या सगळ्यांचा एकत्रपणे अभ्यास करावा लागतो. तेव्हा कुठे पर्यावरण शास्त्राचा थोडासा अभ्यास आपण करू शकतो. म्हणजेच प्रत्येक विद्याशाखेचा
महत्वाच्या घटकांचा हा अभ्यास आपल्याला इथे करणं हे अतिशय गरजेचं असतं. कुठलीही त्याच्यातली एखादी शाखा आपण दुर्लक्षित करून चालणारच नाही, असं हे एक महत्वाचं रसायन किंवा आज एक महत्वाचं मिश्रण आपल्याला इथे दिसू शकतं. म्हणजेच पक्षी, वन्यजीव, दुर्मिळ वनस्पती, या प्राणी, या सगळ्यांचा अभ्यास आपण इथे करतोच आहोत. त्याचप्रमाणे मानवाने जे वेगवेगळे प्रकार तयार केलेले आहेत किंवा वेगवेगळी संसाधने आपल्या कम्फर्ट झोनसाठी तयार केलेली आहेत किंवा आपल्या उपयोगासाठी तयार केलेली आहेत, त्याचाही तितक्याच महत्वाच्या पद्धतीने आपल्याला इथे अभ्यास करावा लागतो. हे एक सुंदर चित्र मला आपल्या पुस्तकांमध्ये सापडलेलं आहे. तुम्ही बघता याचा वापरही तुम्ही तुमच्या पेपरात किंवा तुमच्या अभ्यासक्रमात हा नक्की करू शकता. तर वेगवेगळ्या पद्धतीची शास्त्रे ही आपल्याला इथे अभ्यासावी लागतात पर्यावरण शास्त्रासाठी. असा हा आंतरशाखीय किंवा बहुशाखीय असं हे स्वरूप पर्यावरणाचं आपल्याला लक्षात घेता येईल. जर आपण पुढे बघितलं तर विविध व्यक्तींचं योगदान हे फार मोठं आहे पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासामध्ये. त्यातील काही नावं बघायची झाली तर सलीम अली आहेत, सुंदरलाल बहुगुणा आहेत, MC मेहता सर आहेत. या सगळ्यांनीच आपल्याला एक विविध प्रकारची पर्यावरणाची माहिती करून दिलेली आहे. त्याचं संवर्धन का करावं याबद्दलची जाणीव ही निर्माण केलेली आहे. तुम्हाला माहितीच असेल की भारताचे पक्षीप्रेमी किंवा निसर्गप्रेमी किंवा पक्षी तज्ञ सलीम अली यांच्या पूर्ण अभ्यासाच्या पद्धतीमुळे किंवा पद्धतशीर मांडणीमुळे भारतातील पक्षी हे आता कोणाही राहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे काही समाज आपल्याकडे आहेत जे झटून काम करतात आपलं संरक्षण पर्यावरणाचं करण्यासाठी. आणि त्यातलं सर्वात मोठं उदाहरण जर तुमच्या लक्षात असेल तर बिश्नोई समाजाचं उदाहरण आपल्याला इथे घेता येईल. राजस्थानमधील बिश्नोई समाजाचे लोक हे आपल्या भोवतालची झाडे, पशु पक्षी यांची काळजी घेण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. आणि जर तुम्हाला माहित असेल ही गोष्ट बिश्नोई समाजाची, तर 1930 मध्ये जोधपूरचे राजा अभय सिंग ताजमहाल बांधायचा होता आणि त्यासाठी ही झाडं मोठ्या प्रमाणावर, खेजडीची जी झाडं आहेत ती मोठ्या प्रमाणावर कापली जाणार होती. आणि खेजराली गावामध्ये त्या राजांनी ही झाडं कापण्यासाठी लोकांना पाठवलं होतं. आणि त्यामध्ये संबंध 363 लोकांनी आपला जीव गमावला होता, मात्र ही झाडं तोडू दिली नव्हती. या प्रकारच्या किंवा या पद्धतीचा अभ्यास किंवा या पद्धतीचं वर्तन हे भारताला नवीन नाही. आणि म्हणूनच आपण पर्यावरण शास्त्रामध्ये आपल्या सभोवतालचा अभ्यास हा निश्चितच करत असतो. आता जेव्हा आपण बदलत्या पर्यावरणाचा किंवा चेंजिंग ट्रेंड्स इन एन्व्हायरमेंट असं म्हणतो, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की लोकसंख्या ही, भारताची लोकसंख्या अफाट आहे, वाढती आहे. आणि आपण अख्ख्या जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येचा प्रदेश आहोत. तरी सुद्धा त्याच पद्धतीने आपण औद्योगिक विकासही साधलेला आहे. आणि थोडं जास्त लक्ष मात्र देणं पर्यावरणाकडे आपल्याला स्वाभाविक आहे किंवा गरजेचं आहे. गंगा नदीतील हे सुंदर डॉल्फिन जर तुम्ही बघत असाल तर खूप लोकांना आश्चर्य वाटतं की डॉल्फिन आणि नदीत आहेत आपल्या पर्यावरणात. आणि म्हणूनच आपल्याला त्यांचं संवर्धन करणं हे अतिशय महत्वाचं ठरतं. आता जर प्रदूषण जास्त असेल किंवा पाणी हे खराब असेल तर निश्चितच या प्राण्यांना, पशु पक्ष्यांना त्याचा त्रास होईल. कोरल रीफ किंवा पोळण ज्याला असं म्हणतात, तर त्याचं संवर्धन आपण करू न शकल्यामुळे गुजरातच्या किंवा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर त्यांचा झालेला ऱ्हास हा अतिशय वाईट वाटतं आपल्याला तो बघून. आणि जर आपण असं बघितलं की आर्थिक विषमता आहेत आपल्याकडे भरमसाठ आणि आटोक्यात न येणाऱ्या वाढत्या लोकसंख्येमुळे हवा, पाणी आणि अन्न हे सगळं प्रदूषित होतंय. रोगराई पसरते कितीतरी वेळा. आपल्याला असं दिसतं की अस्वच्छ वातावरण आणि पर्यावरणामुळे आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये त्रास होऊ शकतो किंवा त्याच्यामुळे आपल्या ज्या गरजा आहेत त्या पुढच्या पिढीसाठी जर बघितल्या तर आपल्याला त्या पूर्ण करण्यासाठी पर्यावरण टिकवून ठेवू शकता येणार नाही किंवा टिकवता येणार नाही. आता पर्यावरण शिक्षण हे प्रत्येकाला गरजेचं आहे आणि त्याबद्दलची जागरूकता निर्माण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे असंच म्हणावं लागेल. कारण जेव्हा आपण सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक विविधतेमध्ये असलेल्या ह्या संबंध गोष्टींचा अभ्यास करत असतो तेव्हा पर्यावरणीय समस्या आणि धोके अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांची काळजी कशी घ्यावी, त्याचा आदर कसा करावा
आता जर तुम्हाला माहिती असेल तर कोरफड म्हणजे ॲलोव्हेरा अतिशय मोठ्या प्रमाणावर आज प्रसिद्ध होतंय. पण कोरफडीचा उपयोग हा आपल्याला नवीन नाही. त्यामुळे आपल्या ज्या ट्रेडिशन्स आहेत किंवा आपल्या ज्या पूर्वापार रूढी परंपरा ज्या आहेत त्यांच्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येईल की पर्यावरण आणि आपला धर्म किंवा धार्मिक विविध प्रकारच्या धार्मिक चालीरीती, रूढी परंपरा या सगळ्या आपल्या पर्यावरणाशी ओळख आणि मित्रता करून नक्कीच देत असतात. जर आपण बघितलं तर नवीन कल्पनांचाही इथे आपल्याला अवलंब करता येईल की ज्यांनी पर्यावरणाला कमीत कमी हानी होईल आणि विकासही आपल्याला साधता येईल. जसं बंगालच्या काही भागांमध्ये कमळाच्या दांड्यापासून हे वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस तर करतातच, खाण्याचे प्रकार तर करतातच, परंतु त्याचप्रमाणे त्यापासून एक धागा निर्माण करून त्याचा वस्त्र निर्मितीसाठी उपयोगही केला जातो. तर अशा वेगवेगळ्या कल्पनांचा तर ही अशी कल्पना अजून एका पद्धतीच्या पाण वनस्पतीसाठी वापरली गेलेली आहे. जी पाण वनस्पती हे प्रदूषित करते पाणी. त्या वनस्पतीचा उपयोग करून जर आपल्याला धागा निर्मिती करता आली तर वस्त्र निर्मितीच्या या क्षेत्रात आपण त्याचा उपयोग करू शकू. प्रमाणावर प्रदूषणही हटेल आणि त्याचा उपयोगही होईल. तर अशा प्रकारच्या नवीन कल्पनांचा अवलंब आपण जर पर्यावरणामध्ये केला तर आपल्याला नक्कीच हानी न पोहोचवता पर्यावरणाला किंवा ऱ्हास न होऊ देता विकास हा निश्चित साधता येईल. अर्थातच या सर्वांसाठी कायदे हे अतिशय मजबूत केलेले आहेत आणि भारतासारख्या प्रदेशामध्ये जिथे कायद्याची समजूत वाढत चाललेली आहे आणि त्याचं पालनही आता मोठ्या प्रमाणावर क्षेत्रातही होत आहे. आता जेव्हा आपण विचारधारा वेगवेगळ्या अभ्यासतो तेव्हा पर्यावरणाची विचारधारा ही आपल्याला नवीन नाही. 3 प्रकारच्या विविध पर्यावरणाच्या विचारधारा आपण इथे अभ्यासू शकतो. पर्यावरणवाद, निर्धारवाद आणि संभववाद. म्हणजेच एन्व्हायरमेंटलिझम, पॉसिबिलिझम, समाजवाद म्हणजे पॉसिबिलिझम आणि डिटर्मिनिझम म्हणजेच निर्धारवाद. तर अशा 3 प्रकारच्या विचारधारांचा अभ्यास या आपल्या धडा 1 मध्ये केलेला आहे. पर्यावरणवादाचा अभ्यास हा आपण काही नवीन किंवा पहिल्यांदा करत नाही आहोत. अरिस्टॉटल, स्टॅबो, प्लॅटो ह्या सर्वांनी ही विचारधारा ही अतिशय सखोल पद्धतीने मांडलेली आहे आणि शारीरिक आणि सामाजिक वैशिष्ट्यांवर होणाऱ्या हवामानाचा परिणाम हा त्यांनी पहिल्यापासून नमूद केलेला आहे, विशद केलेला आहे आणि ते म्हणतात की शारीरिक आणि सामाजिक जी वैशिष्ट्य आहे ही आपल्या हवामानावर अवलंबून असतात. फार अतिशय चांगला वेगळा प्रकारचा विचार आहे, तुम्ही नक्की वाचा. रॅटझेल आणि सॅम्पल ही नवीन विचारधरणी आहे. ते दोन्ही शास्त्रज्ञ जे आधुनिक काळातील शास्त्रज्ञ आहेत असं म्हणता येईल किंवा पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत आणि ते काय म्हणतात की इतिहास, संस्कृती, जीवनशैली, सामाजिक घटक आणि ह्या सगळ्यांमुळे हा पर्यावरणाचा आपल्याला विचार करणं गरजेचं असतं. आता जर आपण फब्व हे जे फ्रेंच शास्त्रज्ञ आहेत त्यांची संकल्पना बघितली तर ते संभववादावर जास्त भार देतात आणि ते म्हणतात की आपण हे पॉसिबिलिझम किंवा संभववादावर जास्त विचार करणं हे गरजेचं आहे. परत ही विचारधारा 50 वर्षापूर्वी प्रकट केलेली आहे आणि त्याचा विचारही आपल्याला पर्यावरण अभ्यासामध्ये करता येतो. अजून एक फार मोठी संकल्पना जी इथे मांडलेली आहे ती आहे शाश्वततेची. आता शाश्वतता म्हणजे नेमकं काय? तर शाश्वत किंवा शाश्वतता म्हणजे सस्टेनेबिलिटी. आता जर आपण असा विचार करायचा झाला की आपण आपल्या करमणुकीसाठी किंवा आपल्या मनोरंजनासाठी आपण टुरिझम या प्रवासाला जातो, आपण वेगवेगळ्या संसाधनांचा तिथे उपयोग करून घेतो, त्याचप्रमाणे आपण जंगलांना भेटी देतो, पर्वत, नद्या, समुद्र किंवा वन्यजीव या सर्वांचा आपण इथे विचारही करतो आणि वापरही करतो आणि त्यामुळे आपल्याला आनंदही मिळतो. परंतु असा एक विचार केला की पुढच्या पिढ्यांचं काय? आपण तर आता आपण याचा उपभोग घेतो आहोत, आपण तर हे सगळं वापरतोय, पण पुढच्या पिढ्यांचं काय? त्यांना ते ह्या सर्व गोष्टी उपभोगू शकतील का? त्याचा वापर करू शकतील का? तर ह्याचा जो थोडा विचार आहे त्याला शाश्वत त्याचा विचार असं म्हटलं जातं. कारण पुढच्या पिढीसाठी या सर्व संसाधनांचा किंवा या सर्व गोष्टी वापर हा आत्ता कमीत कमी करून पुढच्या पिढीसाठी त्याचा टिकाव किंवा त्यांच्या गरजा या पूर्ण होतील असं बघणं
हा जो एक विचार आहे तो म्हणजे शाश्वततेचा विचार. आता ह्याची गरज का पडते, तर जेव्हा आपण शाश्वत विकास असा विचार करतो, म्हणजेच जो सध्याच्या पिढीतील गरजांची तर पूर्तता करेलच, परंतु पुढच्या पिढींच्या गरजेच्या पूर्णतेला धक्का पोहोचू देणार नाही, असा पद्धतीचा जो विकास आहे त्याला आपण शाश्वत विकास असं म्हणतो. आता ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा रिओ समिट मध्ये 1992 साली मांडली आणि फार मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा स्वीकार केला गेलेला आपल्याला नक्कीच दिसत असतो. जर आपण पुढे गेलो तर या शाश्वत विकासाची एक फार मोठी संकल्पना आहे, जिथे आपल्याला आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक अशा सर्व गरजांचा विचार करून आजच्या पिढीसाठी तसेच भावी पिढ्यांसाठी, म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी ही पूर्ण त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आत्ताच्या आणि भावी पिढीच्या गरजांचा समतोल साधण्यासाठी हा शाश्वत विकास हा आपण अनुभवावा किंवा आपण त्यांचा वापर करून घ्यावा, त्यांचा अंगीकार करावा असं इथे जातं. आता परिसंस्थेतून मिळणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींच्या क्षमतांचा विचार करून आपल्याला जीवनमान उंचवायचं असतं आणि म्हणून याला म्हणायचं शाश्वतता. म्हणजेच आपल्या पर्यावरणावर मध्ये असलेल्या उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टींचा वापर करून पुढच्या पिढीसाठीही त्यांचं संरक्षण करणं म्हणजे शाश्वतता. आता ह्या सगळ्यासाठी काय काय करावं लागेल, तर शाश्वत विकासाचा जो मार्ग आर्थिक प्रगतीकडे घेऊन जातो. आता हे चित्र तुम्ही तुमच्या पेपरमध्ये नक्की वापरू शकता. तर शाश्वत विकासाचा मार्ग जसं मी म्हणत होते की आपल्याला आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाईल. त्याचप्रमाणे जर आपण आर्थिक फायद्यांचं जर समान वाटप बघितलं आणि गरिबी ही नष्ट करता आली आपल्याला, तर सामाजिक समतोलही इथे साधला जाईल. आणि ह्यासाठी आपल्याला आपल्या पर्यावरणात बदल करणं, आपल्या पर्यावरणाची काळजी हे नितांत गरजेचं ठरतंय. म्हणजेच तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिकीकरण, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि बदलणारी जीवनशैली, तसेच सहज उपलब्ध होणाऱ्या चैनीच्या किंवा सुखसुविधेच्या किंवा गरजेच्या वस्तू आणि उपभोक्तावाद म्हणजे कंझ्युमरिझम, ह्या सगळ्यांमुळे ज्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होतोय किंवा त्यांचं डिग्रेडेशन किंवा त्यांची कमतरता निर्माण होते, त्यांचा विचार करणं म्हणजे शाश्वत विकासाचा अभ्यास करणं असं आपल्याला इथे म्हणता येईल. आता जेव्हा आपण ह्या सगळ्याचा विचार करतो तेव्हा 17 उद्दिष्ट आपल्याला ही शाश्वत विकासाची दिलेली गेलेली आहेत. आता ही जी उद्दिष्ट आहेत, शाश्वत विकासाची ध्येय किंवा उद्दिष्टे ज्याला असं म्हणता येईल, तर 17 जागतिक ध्येयांचा हा संग्रह तुम्हाला इथे दिसेल. मी त्या सगळ्यांच्या उल्लेख या आपल्या स्लाइडवर केलेला आहे. जर आपण ही पूर्ण ध्येय किंवा ही उद्दिष्टे आपण बघायचा प्रयत्न केला तर 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही ध्येय निश्चित केली गेलेली आहेत. आणि त्यातलं सर्वात प्रथमचं जे ध्येय आहे ते म्हणतं की ध्येय 1 ज्याला म्हणता येईल, ते म्हणतं की सर्व प्रकारच्या आणि सर्व ठिकाणच्या गरिबीचे निर्मूलन करणे, म्हणजेच सबंध दारिद्र्य हटवणे हे आपलं पहिले ध्येय. नो पॉवर्टी शुड बी आवर एम, म्हणजे दारिद्र्य निर्मूलन किंवा गरिबीचे उच्चाटन करणं हे इथे महत्वाचं ठरतं. आता जर दुसरं ध्येय इथे आपण बघितलं तर भूक मिटवणं, अन्न सुरक्षा, साधन सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणं किंवा नैसर्गिक शाश्वत शेतीला प्राधान्य देणं हे आपलं दुसरं सर्वात महत्वाचं ध्येय इथे ठरू शकतं. म्हणजेच भूक निर्मूलन, भूक उच्चाटन, भूक मिटवणे हे आपलं दुसरं मोठं उद्दिष्ट किंवा ध्येय इथे म्हणता येईल. आता ध्येय तिसरं जर आपण अभ्यासाचं झालं तर आरोग्यपूर्ण जीवन सुरक्षित करणे किंवा सुनिश्चित करणे आणि सर्व वयोगटातल्या नागरिकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं आयुष्य मिळवून देणे आणि त्यांचं कल्याण साधणे, वेलबिंग कल्याण साधणे हे इथे हेल्थ अँड वेलबिंग, चांगले आरोग्य आणि त्यांचे कल्याण या हे इथे महत्वाचं उद्दिष्ट असं म्हणता येईल 3 नंबरचं.
आता आपण चौथ्याकडे वळूया, कारण इथे वेळेची कमतरता असल्यामुळे थोडस आपण इथे पटपट अभ्यास इथे करूया. तर ध्येय नंबर 4 आपल्याला सांगतं की दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं किंवा सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आपल्याला उपलब्ध करून देणं, सर्वांना निरंतर शिक्षणाच्या संधी प्राप्त करून देणं आपल्याला इथे गरजेचं आहे. आणि हे चौथं सर्वात महत्वाचं ध्येय शाश्वत विकासासाठी आपण अंगीकारलेलं आहे. पाचवं आणि सर्वात मोठं जे ध्येय आहे ते आहे लिंग समानतेचं, किंवा जिथे महिलांचे आणि मुलींचे सक्षमीकरण करून त्यांना सबल करण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रवृत्त करणं, हे इथे आपण मांडू शकतो. हे ध्येय पाचवं किंवा उद्दिष्ट पाचवं आपल्याला म्हणता येईल. ध्येय आहे पाण्याच्या संदर्भातलं. ते म्हणतात की पाणी आणि स्वच्छतेच्या संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि त्यांचे शाश्वत असे व्यवस्थापन करणे, म्हणजेच आपलं ध्येय नंबर 6 म्हणजे पाणी आणि आरोग्यदायक स्वच्छता आणि पाण्याची स्वच्छता होणारी संसाधन या सगळ्यांचं व्यवस्थापन, हे 6वं महत्वाचं उद्दिष्ट इथे आपण म्हणता येईल. 7वं जे महत्वाचं उद्दिष्ट किंवा ध्येय शाश्वत विकासाचं आहे ते आहे सर्वांना परवडणारी, स्वस्त, विश्वासार्ह आणि शाश्वत म्हणजे नेहमी पुरेल अशी, सस्टेनेबल, सगळ्यांना पुरेल अशी आधुनिक ऊर्जा संसाधनं निर्माण करून देणं, हे 7वं उद्दिष्ट आपल्याला म्हणता येईल. ध्येय नंबर 9 ध्येय नंबर 8 हे आपल्याला असं म्हणतं की चांगल्या नोकऱ्या किंवा शाश्वत सर्वसमावेश आर्थिक वाढीला चालना आणि सर्वांना पूर्ण वेळ, उत्पादक आणि पुरेसा रोजगार उपलब्ध करून देणं, हे आपलं सर्वात मोठं ध्येय इथे शाश्वत विकासासाठी ठरू शकतं. म्हणजे चांगल्या नोकऱ्या किंवा एक पूर्ण वेळ मोठा रोजगार हे इथे आपलं उद्दिष्ट आहे असं म्हणता येईल. जर आपण 9वं ध्येय बघितलं तर पायाभूत सोयी निर्मिती करणं किंवा नवीन उपक्रम, नवीन सर्वसमावेशक असं औद्योगिकरण आणि त्याला चालना देणं किंवा कल्पकतेला वाव देऊन नवनवीन कल्पनांचा अवलंब इथे आपण करून घ्यावा अशी इथे अपेक्षा आहे. म्हणूनच 9वं जे ध्येय आहे ते पायाभूत सुखसुविधांबद्दल अवलंबून आहे. 10वं ध्येय असं म्हणता येईल की विविध देशांमधील आणि देशांतर्गतची असमानता ही दूर करायची आहे, कमी करायची आहे. मग ती वेगवेगळ्या गटांमधील असू दे, वेगवेगळ्या धर्मांमधील असू दे, परंतु असमानता ही आपल्याला नको आहे. म्हणूनच रिड्युस्ड इनइक्वॅलिटीज म्हणजेच देशांतर्गत आणि विविध देशांमधील असमानता दूर करणे, कमी करणे, हे आपलं 10वं महत्वाचं उद्दिष्ट इथे ठरू शकतं. पुढे गेलो आपण तर 11वं उद्दिष्ट म्हणते की शहरं आणि मानवी वस्त्या अधिकाधिक सर्वसमावेशक, सुरक्षित, लवचिक आणि शाश्वत करणं, हे आपलं हे 11वं ध्येय आहे. 12वं ध्येय म्हणतं की उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत स्वरूपात आणणं आणि त्याचा जबाबदारीपूर्वक वापर करणं, पुढच्या पिढीसाठी उपलब्धता ठेवून आज वापर करणं, ही इथे गरज आहे. जेव्हा आपण 13वं ध्येय इथे मांडतो तेव्हा हवामानातील बदल, त्याचा परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना, हे आपण इथे ध्येय किंवा महत्वाचं उद्दिष्ट हे आपण इथे मांडू शकतो. क्लायमेट ऍक्शन या संदर्भात 14वं जे ध्येय आहे ते आहे महासागर आणि समुद्रांचं संवर्धन. तर शाश्वत महासागर आणि त्या संदर्भातल्या प्राणी पक्ष्यांचं आणि जीवनाचं संवर्धन करणे, लाईफ बिलो वॉटर असं ज्याला म्हणता येईल. ध्येय 15वं जे आहे ते लाईफ ऑन लँड म्हणजे जमिनीचा शाश्वत उपयोग, भूपृष्ठीय परिसंस्थांचा वापर, विकास आणि व्यवस्थापन आणि संवर्धन, जमिनीचा ऱ्हास थांबवणे, वाळवंटीकरण रोखणे, या सगळ्या गोष्टींचा इथे महत्वाचा विचार मांडला गेलेला आहे. 16वं जे ध्येय आहे ते म्हणतं की शांतता आणि न्याय प्रस्थापित करावा म्हणजे शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक असं सामाजिक व्यवस्था आपण प्रोत्साहित करावी. तसेच परिणामकारक, जबाबदार आणि सर्वसमावेशक संस्थांची निर्मिती ही वेगवेगळ्या स्तरांवर ही व्हावी अशी इथे अपेक्षा, उद्दिष्ट आहे.
17वं आणि शेवटचं ध्येय असं म्हणतं की शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारीची निर्मिती व्हावी आणि म्हणजेच यासाठी आपल्याला वेगवेगळी साधनं ही विकसित करणं गरजेचं आहे आणि या एकमेकांच्या भागीदारीमुळेच आपल्याला पुढे जाता येईल, सर्वांचा विकास साधता येईल आणि पुढच्या पिढीसाठीही आपल्याला असलेले पर्यावरण टिकवून ठेवता येईल. म्हणजेच इथे जर आपण बघितलं आवश्यक जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये आपल्याला असा विचार करता येईल की लोकसंख्या कमी कशी करता येईल, संसाधनांच्या वापरात आणि बदलात कुठल्या प्रकारचे नियमित वापर किंवा रेग्युलराइज्ड यूज ज्याला म्हणता येईल असा करता येईल, जंगलांचं संरक्षण आणि त्यांचा विकास कसा करता येईल, आपल्याला जास्तीत जास्त जंगल निर्माण करता येतील आणि कचऱ्याचं एकत्रीकरण, उत्पादन, विघटन आणि त्याचं व्यवस्थापन. जपान या देशाने अतिशय मोठ्या प्रमाणावर ह्या गोष्टीबद्दल विचार केलेला आहे आणि त्यांच्याकडे अशी मोठाली बेट तयार केलेली आहेत की जी कचऱ्याच्या निर्मितीपासून किंवा कचऱ्यापासून निर्माण केलेली आहेत. तर अशा पद्धतीचं जर व्यवस्थापन आपण केलं तर आपल्याला विघटन कार्यात कचऱ्याच्या हा फार मोठा सहभाग किंवा भाग मिळू शकतो. तंत्रज्ञानातील बदल सतत सारखे आणि अतिशय वेगवान ज्या घडामोडी आहेत त्यांचा सगळ्यांचा आपण विचार करून आपण ह्या तंत्रज्ञानातील बदल घडवून आणून विकास साधावा अशी इथे अपेक्षा आहे. जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर विचार करून जर एक मोठ्या प्रमाणावर उद्दिष्ट ही जर आपण मांडू शकलो तरच आपल्याला पुढच्या पिढीसाठी आपल्या पर्यावरणाला वाचवू शकू किंवा त्यांच्यासाठी हे पर्यावरण अशाच पद्धतीने आपण टिकवू शकू. जसं छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सौर ऊर्जा, गोबर गॅस किंवा पवन ऊर्जा यांच्यावर चालणाऱ्या उपकरणांवर सवलती किंवा पर्जन्य संकलनासाठी जी वेगवेगळी सवलती आहेत त्या म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपणही यामध्ये एक सहभाग घेऊ शकतो किंवा सहभागी होऊ शकतो. कमीत कमी कचरा करणं किंवा असलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करणं याच्याने आपण संसाधनांचा वापर हा सुनिश्चित आणि अतिशय जबाबदारीने करू शकतो. राहणीमानात थोडासा बदल करून घेतला तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपलं पर्यावरण वाचू शकतं. रिसायकल, रियूज, रिड्यूस हे जे 3 R आपल्याला दिलेले आहेत त्यांच्यामुळे आपल्याला नक्कीच नैसर्गिक प्राकृतिक असे पर्यावरणामध्ये फरक पाडता येईल आणि जमिनी खालील, जमिनीवरील खनिजे, पाणी आणि विविध संसाधने आपल्याला औद्योगिक आणि व्यावसायिकरित्या वापरता तर येतीलच, परंतु त्यांचं संवर्धन आणि विकास ह्या आपल्याला घडवून आणता येईल आणि त्यानुसारच आपल्याला प्रगतीपथावर मार्ग आक्रमता येईल असं इथे म्हणता येईल. ह्या सगळ्याचा अभ्यास आपण ह्या पूर्ण विषयामध्ये करणार आहोत आणि जर आपण याचा खूप सखोल अभ्यास केला किंवा ह्या शास्त्राचा मोठा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला काही वेगळं करायची गरज नाहीये. आपण रोजच्या जीवनात थोडासा फरक करून हे सगळं मानवी सामाजिक पर्यावरणाचं संरक्षण हे नक्की करू शकू. आपल्या सभोवताली आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या घरच्या सगळ्या कुटुंबियांना या सगळ्याची जाणीव निर्माण करून देणं हे आपलं निश्चितच कर्तव्य ठरतं आणि म्हणूनच आज आपण नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरणाची व्याप्ती समजून घेतली, त्याच्यातून कौशल्य विकास निर्मिती आणि सभोवतालच्या विस्तृत पर्यावरणाचा विकास हा आपण नक्की साधूया आणि या सगळ्या अभ्यासाच्या छोट्या छोट्या भागांबरोबरच आजचा धडा मी इथे संपवते. आजचा हे संभाषण इथे किंवा आजची चर्चा इथे आपण थांबवूया आणि पुढच्या बुधवारी परत भेटू याच्या पुढच्या भागामध्ये, त्याच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.